माध्यमांशी बोलताना निवाघा बाजार तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथील रहिवासी शंकराबाई शिवाजी भोसले यांनी सांगितले आहे की त्या गेल्या 25 वर्षांपासून ग्रामपंचायत हद्दीतील एका जागेवर आपल्या कुटुंबासह राहत आहेत। त्या आदिवासी समाजातील पारधी आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी या जागेवर पत्र्याचे शेड बांधले आहे। मात्र ग्रामपंचायतीने त्यांना जागा खाली करण्याची नोटीस दिली आहे, जी त्यांच्या मते अन्यायकारक आहे। भोसले यांनी असा दावा केला आहे की 25 वर्षांपेक्षा जास्त काळापासून असलेल्या अतिक्रमणांचे नियमानुकूलन रेग्युलरायझेशन करण्याचे शासनाचे आदेश आहेत, तरीही त्यांना जाणून बुजून जागेवरून हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या जागे व्यतिरिक्त त्यांच्याकडे राहण्यासाठी दुसरी कोणतीही जागा नाही आणि जर त्यांना हटवले तर त्यांचे कुटुंब बेघर होईल। त्यामुळे ग्रामपंचायतीची ही नोटीस त्यांना अन्यायकारक वाटते। मुन्नाभाई संजय चव्हाण, अनुराधा सनलाल भोसले, नंदाबाई शिवाजी भोसले, छाया माधव भोसले, शकुंतला दिलीप चव्हाण, सुमनबाई लक्ष्मण चव्हाण, शकुंतला शिवराय चव्हाण, सारिका चाबा कोसले, लक्ष्मीबाई भोसले, संगीता राजू चव्हाण। मागणी आहे साहेब आमची, मी न्यू गॅस नागरिकचा सरपंच आहो, शेख इस्माईल शेख मुसा। माझी मागणी आहे या गरीब लोकाला घर और जागा यांच्या घरापासून कोणी उठू नये यांना आणि यांना जागा और घर भेटायला पाहिजे। मग इतकीच मागणी आहे का म्हणून की यांचं गरीब लोक खाते, आदिवासी लोक खातं, हे कुठं जातील उठल्यावर यांना। हॅलो सर, लक्ष्मीबाई शिंदे न्यूगॅन बोलत आहोत। इस्माईल शेठच्या सोबत आम्ही आलेले मीटिंग घेऊन इथं। तर आम्हाला काही नाही लागणार, फक्त आम्हाला घरं दारं आम्हाला हेच आम्हाला शेफ्ट पाहिजे, दुसरं आम्ही कोणीकडे जाणार नाही। तुमचा दवाखाना तुमचं जो बी आहे गावाच्या बाहेर तुम्ही काही बी करू शकता। की आम्ही रोजमजुरी खाणार माणसं, संध्याकाळपर्यंत काम करणार आणि संध्याकाळ आणून आम्ही घरात स्वयंपाक करून खाणार। आमच्याकडे शेती नाही, शिवार नाही, काय नाही, रोजमजूर खाणार माणसं आम्ही। बस एवढी विनंती आहे सरकारने आमची, काहीतरी आम्हाला कायदा द्यावा, आमचं रस्ते सगळं सरळ करावं। दुसरं यांच्यासोबत आपली चर्चा झाली, काय म्हणणं मांडलं? आमदारनी पण हेच बोललं आहे की सोमवारी मीटिंग घेऊया, आपण सगळं बोलूया आणि आपण काहीतरी पुढे करून आपण बघूया। सर, आपल्या हदगाव तालुक्यामध्ये 30 खाटाचं जे रुग्णालय उभारण्यात आलेलं आहे किंवा त्याच्यासाठी मंजुरी भेटलेली आहे, पण तिथं अनेक लोकांची तिथं वस्ती आहे। तर ती वस्ती अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायतकडून ठोस पावले उचलले जात आहे। आज आपण इथं कलेक्टर साहेबांना बोललो काय? नाही, मुळात निवघा गावासाठी जी गायरान जमीन आहे त्या गायरान जमिनीवर कुसुम 2 हा प्रकल्प तिथं होते, सौर ऊर्जेचा प्रकल्प। आणि हा प्रकल्प आमचीसुद्धा मागणी आहे की प्रकल्पाला कुठेही जागा भेटू शकते, परंतु कोणाचे घर उठवायचे नाही किंवा 31 बेडचं ग्रामीण रुग्णालय आम्ही मंजूर करून आणलेलं आहे। एकतर आपल्या ग्रामीण रुग्णालयाच्या जागेसाठी असा कुठली शासनाकडून तरतूद होत नाही की त्या जागेसाठी जागा विकत घेऊन तिथं ग्रामीण रुग्णालय बनविण्यासाठी, परंतु सौर प्रकल्प हे कुठेही आपण करू शकतो। आणि त्याच्यात तरतूदसुद्धा आहे की जर 50,000 रुपये प्रमाणे